साप लांगीत हो बघ ना साप काबरा चित्रा साप हे लांगी मध्ये बापरे बाप कसा फुगतोय बघा मित्रांनो हाय बघा कसा करतोय तो एनाकोंडा आहे का काय कोणता आहे कसा चालतोय तर शुभ सकाळ मित्रांनो सकाळ सकाळ मध्ये आम्ही मेंढर घेऊन चाललोय बघा सनलाइट सूर्यदेव पण आता निघतोय तर मित्रांनो वाडा मागे राहून गेला मेंढर घेऊन पुढे चाललोय तर आम्ही ते तिकडे एक शेत सापडलेलं आहे ते चारण्यासाठी तर मित्रांनो आता शेत पण सगळी पैरावून गेली आहेत बघू शकता सगळे खाली होऊन गेली आहेत आता एक कुठं शेत सापडतं थोडी बाकी आहेत ती तर ते पण थोडं जे आता तिथं आमच्या हारच पांगते तर हारबीर पांगावून घेऊ म्हटलं हार शेतांची बी आता हे झाली म्हणजे कमतरता झाली म्हणून छोटंसं जे ते पण आता चारून घेऊ मेंढर घेऊन चाललो आहे जमना हड कुत्रीला पण मेंढर व्यथ आहेत मागे धडाधडा येऊन नाही राहिले तर बरंच दूर अजून तर चला धावतो तुम्हाला तर कंटिन्यू ब्लॉगमध्ये राहा कसा काय होतो आजचा ब्लॉग धावतो तुम्हाला मेंढर पण येऊन नाही राहिले धडाधडा जमना पुढं चालते जवळ राहिलं मित्रांनो फायनली आमचं शेत कपाशीचं तर आता मेंढर येत आहेत मेंढर पण आता जाऊन दडादडा चालायला लागली नाही तर कवची भिडून गेली असते चालत नव्हती थंडीची का काय ते आणि आज पहिल्यांदा त्यांना सकाळ सकाळमध्ये इथल्या धूर आणली म्हणून त्यांना वाटतं कुठं घेऊन चाललं आहेत म्हणून तर चला उगाच खाकरी खोकरी येते पण अर्धं बरं आहे अर्धं उगाच आहे काड्याच बनवून गेल्या आहेत त्यांच्या पण सगळा पाला बिला पडून गेला आता शेतांमध्ये दमत राहिला नाही तर इथं ये लालच दिसतंय ते पण घुसली आहेत आता आपली मेंढर वांग करत फार पुढं पळतील ते बघा लालच काडी आहेत काय करणार बघा बारीक पाला आहे त्या पुढं एक कोपरात बरा आहे तसंच आता चारावं लागतं सगळी शेतं पैरावून गेली आहेत म्हणून आता पुढच्या बांधारात जाऊन ठोकवतील ते तेव्हा जाऊन चरतात असा पाला इकडे बरं आहे आता अर्ध्या तासात त्याचा चकना सुरू पोचली आपली मेंढर आता पुढच्या बांधाला इथून फिरावणं पुढं हरभरा आहे तर बघून घ्यावा इथं हरभरा इकडं तूर ये तर इथं जपणं पडायला आता चरतायत मेंढर 10-1 वाजेपासून चरतील ते पूर्ण पाक केल्याशिवाय जाणार नाहीत तर आता असा पाला दिसतोय तर बघा अर्ध्या तासामध्येच ते पूर्ण पतावून देतील बघून घ्या मित्रांनो चकनाचूर करून दिले वावर आता हे थोडेफार गोंडे राहिले आहेत हे मोडून देतो मेंढर तिकडे वसरली तोक मग जावा आम्ही वाड्याकडं पूर्ण चारावलं का तेव्हा ते थोडंफार पानफूल महागाईचं शेत घेतलं विकत म्हणून पूर्ण चारावं लागतं नाही तर पानसुद्धा भेटणार नाही पूर्ण लाल केल्याशिवाय राहत नाही तर मित्रांनो 10:30 वाजली आता आम्ही चाललो मेंढर घराकडे घेऊन वाड्याकडं आमच्या तर आता जेवण बिवण करू राहिले ते लहान बच्चे बाकी दूध पाजायची बाकी ते बी पाजून मग अजून 12-12:30 वाजेला मेंढर उठतील पुन्हा दुसऱ्या शेतात चारण्यासाठी असं असतं आमचा मेंढराचा दिनचर्या चारायचा तर चला आज दुपारी काय भेटतं अजून चारायला तर आता मस्त त्यांना पाणी बिणी पाजू बघू वाडग्यात कोंडून देऊ तिथं काम बी बाकी थोडं आमचं नळ्या बिळ्या काढायचं ते करून तिथं एक शेत घेतलं होतं नळ्या काढायवर आणि वाडा टाकायवर ते काम करून मग दिवसभर अजून पुन्हा मेंढरांना पाणी नाही होतं आत्ता मोटर चालू करून पाणी भरलं तिकडं पाणी पित आहेत मेंढर आता हो साप लांगीत हो बघ ना साप काबरा चित्रा साप हे लांगी मध्ये काय जाऊ कोणता आहे खडी आहे का फडी आहे
केवढा हे आणि चांगलं जैर सोडला असं अयो म्हणजे याचं जेवण काय ते करते तुम्ही त्याचं नाव कायला घेतो निघू दे ना बाहेर. केवढा मोठा साप. लांगी खालीच शिरून गेला ते. लांगी सोडाय चांगला हे होय. बाप रे बाप कसा फुगतोय बघा मित्रांनो. हाय बघा कसा करतोय तो. एनाकोंडा आहे का काय कोणता आहे. कसा चालतोय. मित्रांनो आता चाललंय जेवण बिवण बघा. आज आमच्या जेवणामध्ये कांद्याची पात, मटाची डाळ घातलेली, बाजरीची भाकर. आता मस्त खाऊन घेऊ याच्यावर संध्याकाळी या जेवणासाठी. मित्रांनो दुपार झाली. आता आमची मेंढर सोडतोय दिवसभर चारण्यासाठी. तर मी आणि गुड्डीची मम्मी गेली पुढं एक शेत कपाशीचं शेत वेचण्यासाठी. तर आता ते कपाशीचं शेत वेचलं का तिथं मेंढर जाते तोपर्यंत आम्ही अशाच फिरव. चप 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 चप. गुड्डी पण रडते. टाटा कर गुड मुडू. हान म्हणजे हान हान जरा की जोरात पळ. इकडं 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 इकडं. हा बाय हा बाय मागली हिला हान हिला हान हिला हान. तुरी व नको लटकू देव गाचा मारन. हा वावरावाला मारन. हान हान दूर दूर वाळ वाळ वाळ. हिरा माग राहिली ना. हा गुड्डी. हा हिला हान 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 वाळ तिकडं हान. आशी इकडं या आता. माघारी माघारी माघारी. नको ना पोरी ते शेतकरी मारन ना. तुरीच्या शेंगा काला जोडते. नको ना. हाय गुड्या नको ना रे. डोळ्याला लागन नको बाहेर. नको नको चाल. चाललो मित्रांनो दुसऱ्या शेतात मेंढर काढून घेऊन. पुढं एक पाच मारी थोडंसं शेत आहे चांगलं. बाकी असे कट्ट्या कुट्ट्या खावाड आहे. चाललो आहे रोडाने दिलं ते खाण्यावर बघा. पुढं चालली आहेत मेंढर. दाजी पुढं हकलतायत. मागून पण येत आहेत. गंगा जमना त्या पण मागे राहिले आहेत त्या बघा. मला ही तूर तिकडे उचलून ठेवावं लागेल. तेव्हा जाऊन इथं मस्त पाला आहे ते पाच माऱ्यांमध्ये ते खातील. आता इथं खातायत बरं आहे कापूस बिपूस. हा डावळा होऊन गेला आहे. चारलेलं शेत तरी पण वर बसून गुड्डी बी गेली झोपून. बघा दिली तिला मी त्या जांभळे खाली झोपून. आता मेंढर वाळतोय असा इकडे तिकडे पळत. दाजींच्या थोड्याच राहिल्या आता तुरी ते बघा वावता येत. गुड्डीला चेनशील काय उडगाय. तर मित्रांनो 4 वाजलेत. आता पाण्यावर चाललो आहेत मेंढर घेऊन. आता पाणी बिणी पाजून तिकडं कपाशी असतायत त्या वावरामध्ये जातील. तर चला पाणी बिणी पाजून घेऊ. चालली आहेत चरत कपाशीच्या वावराला लोटर मारलेलं आहे तिथं. हे असं कापूस पडेल असतो ते खात चालली आहेत मेंढर. खायला मिळाकली आता. पाणी तर पिऊन घ्यावा. मित्रांनो आपली खाकऱ्या खुकऱ्या कपाशी मेंढर बघा. ही कपाशी याचण्यावर घेतली होती. अजून बाकी तिकडं रोडाच्या तिकडं पण आहे. मेंढर फार जीव काढत येत आहेत खाण्यासाठी. ना इलाज मग काय करणार आता. शेतच सापडत नाही आहेत म्हणून अशी शेतं चारावं लागतात. बघून घ्या मित्रांनो दिलं मेंढरांनी लाल चटक करून. अर्ध्या तासामध्ये एवढं तुकडं होतं ते. खायला टायमाला लागत नाही. नुसत्या काड्या उरल्या आहेत आता लाल चटक. पहिलं चारलेलं शेत बघून घ्या कसं डवळं झालेलं आहे. तेव्हा मेंढर मातायचे खात नसत. किती कापूस फुटून गेला आहे त्याच्यात. इकडं तर डोरं बांधलेली होती म्हणून नाही तर डायरेक्ट असंच होतं. चालेल मित्रांनो संध्याकाळ बघा सूर्यदेव बुडून गेलेला आहे. आणि आम्ही मेंढर घेऊन चाललो आहे वाटेने रस्त्याने आता थेटवाड्यापर्यंत. तर कसा काय वाटला आजचा ब्लॉग. चला थेटवाड्यापर्यंत जाऊया. मग कोकरी बिकरी पाजणं तेव्हा आता जाऊन चहा पाणी होईल आमचा. मग कोकरी बिकरी पाजू.
बघा मेळं बिळं तोडावणं पडतील अजून तर पुढे. मित्रांनो चालू आहे आता आमचं मेळं तोडावणं चालू. दाजींचं खंडमाग आहे तर असे मेंढर तोडावणं पडतात ज्याचे त्याचे बरोबर पळतात मग. मित्रांनो गेली तर आमची मेळं बिळं तोडावून दाजींची मेंढर गेली पुढं. आमची चरताय जे आज मेंढरांचं बरोबर भागलंच नाही, पोटच भरलं नाही तर म्हणून खातायत. बघून घ्या येलं उलं ती बघा येली उली खातायत. ती अशी येलट आहेत जाळींवरची तर ती खातायत. तर मित्रांनो कसा काय वाटला आजचा ब्लॉग, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र. मित्रांनो नक्कीच सपोर्ट करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.